हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत स्वच्छतेसाठी जी आपण साधनं उपकरणं वापरतो तर तीच कशी स्वच्छ ठेवायची, त्याचं डीप क्लिनिंग कसं करायचं त्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिला आपला झाडूचं पाहूया. तर हा हल्ली प्लास्टिकचा झाडू मिळतो तर तो बरा पडतो कारण स्वच्छता त्याची ठेवायला पण आपल्याला जमतं व्यवस्थित. तर त्याची स्वच्छता कशी करायची ते आता आपण बघूया. हा झाडू दर 15 दिवसाने किंवा आपल्याला मळकट वाटेल तेव्हा आपण बाथरूममध्ये स्वच्छ धुवायला घ्यायचा, पाणी टाकून ठेवायचं. त्याच्यावर अगदी आपलं साधं जे कपड्यांचं सोल्युशन असतं किंवा कपड्यांची पावडर असते तर त्याचं पाणी बनवा आणि मग ते टाका. आधी मी थोडासा झाडू ओला करून ठेवायचा आहे थोडा, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर जो मळ असेल तर तो चांगला ओला झाल्यानंतर आपण त्याला साबण लावायचा आहे. तर आधी मी ओला करून घेतलेला आहे व्यवस्थित. माझ्याकडे हे लिक्विड डिटर्जंट आहे कपड्यांचं तर तेच मी डायरेक्ट टाकते. जर तुम्ही पाण्यात टाकून थोडंसं डायल्यूट केलं तरी चालेल, नाही तर डायरेक्ट टाकून हाताने थोडंसं किंवा ब्रशने फिरवायचं आहे त्याच्यावर. तर मी घेतलेलं आहे, अगदी थोडंसं लागतं. किंवा डिटर्जंट पावडर घ्या तुम्ही आणि ती पाण्यात डिझॉल्व करून मग ती वापरू शकता. तर एक दुसरं असं एक ब्रश घ्यायचं आहे. थोडेसे त्याचे ना जाड ब्रिसल हवे, कडक ब्रिसल हवे, म्हणजे हा झाडू छान साफ होऊन जातो. तर हा फक्त नुसतं ब्रश त्याच्यावरून फिरवायचा आहे आणि सोप सोल्युशनने आणि अगदी स्वच्छ क्लीन होऊन जातो हा झाडू. अगदी खूप जोरात नका करू, नाही तर मग त्याचे जे ब्रिसल्स आहेत झाडूचे जे केस आहेत तर ते निघून जातील. तर अशा प्रकारे क्लीन करायचं आहे. अगदी तुम्ही थांबलात साबण लावून तरी चालेल, नाही तर मग डायरेक्ट असा वॉश करून घ्यायचा आहे किंवा एखाद्या बकेटमध्ये तुम्ही हा बुडवून असा हलवला तरी चालेल. मी असं डायरेक्ट पाणी घेतलेलं आहे कारण खूप असा खराब नव्हता झालेला, पण बरंचसं अशी मळ त्याच्यातून निघालेली आहे. तर अशा प्रकारे पूर्ण पाणी असं ड्रेन करून घ्यायचं आहे आणि तिथेच बाथरूममध्ये त्याचं पाणी सांडत राहतं, निथळत राहतं. तर आपण कुठेतरी एखाद्या हुकला लावून ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण पाणी निथळून जाईल. तर सकाळी आपलं झाडू मारून झाल्यावर तुम्ही हे करू शकतात, म्हणजे संध्याकाळी झाडू मारायचं असेल तोपर्यंत हे अगदी ड्राय होऊन जाईल झाडू. तर मी असा लावलेला आहे, अगदी 1-2 तासाने चांगला ड्राय होत आलेला आहे, सुकत आलेला आहे. थोडंसं आता मी बाहेर ठेवते हा काढून कारण पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे. तर झालेला आहे पहा, अगदी स्वच्छ झालेला आहे झाडू. तर बाहेर तो सुकेल थोड्या वेळात. तर आधीचे आपल्याकडे झाडू असायचे ते आपण धुवू शकत नव्हतो, तर आता असे प्लास्टिकचे झाडू निघालेले तर ते आपल्याला सहज अशा प्रकारे स्वच्छ करून ठेवता येतात. आपलं दुसरं उपकरण आहे वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन आपल्याला खूप उपयोगाची असते कारण आपले रोजचे कपडे, ब्लँकेट्स, बेडशीट्स वगैरे सगळं आपण याच्यात धुतो. अगदी पायपुसणीसुद्धा याच्यात धुतली जातात. परंतु आपण एवढं सगळं धुतो तर ही मशीन आपण बाहेरून रोज पुसू शकतो, पण आतमधला त्याचा ड्रम कसा स्वच्छ करायचा, त्याचा वाससुद्धा आपल्याला येत असतो कधी कधी जास्त दिवस झाले तर. त्याच्यासाठी काय करायचं तर स्केल आउट म्हणून ही एक पावडर मिळते. तर ही पावडर किंवा दुसऱ्या कंपनीची सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर ही पावडर आपण वापरली तर या वॉशिंग मशीनचं डीप क्लिनिंग अगदी सहज होऊन जातं. ज्यांच्याकडे बोरवेलचं पाणी आहे त्यांना तर या मशीनसाठी खूप त्रास होतो कारण सगळं त्याच्यावर क्षाराचे थर जमून राहतात, म्हणून हे स्केल आउट होऊन जातं या पावडरने. तर सगळं स्केल जे आहे ते निघून जातं. तर इथे ड्रम स्केल क्लिनिंगचा एक प्रोग्राम आहे, तोच मी लावते. 1 तास 10 मिनिटाचा आहे. तर ही पावडर 100 ग्रॅम पावडर टाकून द्यायची त्याच्यात आणि हा प्रोग्राम फिरवायचा. अगदी क्लीन होऊन जातं पहा, अगदी क्लीन होते मशीन. आणि मी तुम्हाला दाखवते किती आतमधून हे पहा काळे काळे कण दिसत आहेत, म्हणजे हा ड्रम आपला अगदी क्लीन झालेला आहे. जे बोरवेलचे क्षार वगैरे आहेत ते सगळं निघून जाणार आहे आणि ड्रम आपला स्वच्छ राहणार आहे. दर 2 ते 3 महिन्यांनी तुम्ही हे करू शकता. तुमची वॉशिंग मशीन खूप छान राहणार आहे आणि खूप चांगली राहील. फ्रंट लोड असो किंवा मग टॉप लोड असो, कोणती वॉशिंग मशीन याने स्वच्छ करता येईल. त्यानंतर आपण आपला एक साधा प्रोग्राम फिरवायचा आहे आपलं डिटर्जंट टाकून, म्हणजे अगदी आपली वॉशिंग मशीन क्लीन होणार आहे. तर मी कॉटनच्या जो प्रोग्राम आहे कॉटनसाठी तर तो लावलेला आहे आणि त्याचं टेम्परेचर मी 80 ते 90 डिग्रीपर्यंत ठेवलेलं आहे, म्हणजे अगदी गरम पाण्याने सुद्धा छान वॉशिंग मशीन स्वच्छ डीप क्लीन होऊन जाते आणि नंतर तुम्ही परत एकदा बाहेरून पुसून घेऊ शकता. तर अशा प्रकारे वॉशिंग मशीन तुम्ही या पावडरने क्लीन करू शकता. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे डिशवॉशर असेल तर ते सुद्धा तुम्ही याच प्रकारे जे पावडर डिस्पेन्सर आहे त्याच्यात टाकायचं आणि मग एखाद छोटा प्रोग्राम, म्हणजे मी 30 मिनिटाचा लावलेला आहे, तर तो रन केला तरी तुमचं अगदी डिशवॉशर पण क्लीन होणार आहे. लाईम स्केलचे सगळे जे डाग आहेत ते निघून जाणार आहेत. अशा प्रकारे आपलं भांड्यांचं आणि कपड्यांचं मशीन आपण डीप क्लीन करून घेतलेलं आहे आणि अगदी चकाचक निघालेलं आहे. घरातील स्वच्छता करण्यासाठी आपल्याला ना ब्रशेसचा खूप उपयोग होतो. तर वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश आपल्या घरात असतात. ही ब्रश आपल्याला एवढी उपयोगाची पडतात का आपण त्याच्या साहाय्याने अगदी आपलं पूर्ण घर चकाचक करून टाकतो. तर हे पहा बेसिनसाठी वगैरे जे ब्रश लागतात, इतर बाथरूम क्लिनिंगसाठी ब्रश लागतात, तर
ती ब्रश आपण क्लीन करतो का, म्हणजे त्यावेळी आपण धुवून टाकतो पण त्याचं डीप क्लीन आपण कसं करायचं ते बघायचं आहे. तर तुमच्याकडे जेवढे ब्रश असतील तेवढे घ्यायचे एक दिवस आणि ते असं पाण्यात टाकायचे. तर थोडंसं मी आता साधं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यानंतर त्याच्यात गरम पाणी पण ॲड करायचं. खूप असं गरम पाणी ॲड करायचं नाही. काही ब्रशचे ब्रिसल खूप नाजूक डेलिकेट असतात तर ते त्याच्यातनं आकसून जातील, त्याच्यामुळे आपण अगदी खूप असं गरम नाही, थोडंसं मिक्स मी म्हणून टाकलेलं आहे. त्याच्यातच लिक्विड डिटर्जंट टाकलेलं आहे आणि थोडा वेळ ब्रश आपण असे स्टेडी ठेवायचे आहेत त्याच्यात आणि त्याच्यानंतर मग आपण खाण्याचा सोडा थोडा ॲड करायचा आहे त्याच्यात, म्हणजे त्याच्या बेसला जे घाण ब्रिसलच्या बेसला कधी कधी खूप घाण राहिलेली असते ती क्लीन करणं कठीण जातं. मग या सोड्यामुळे ती तिकडून निघायला सुरुवात होते. त्याच्यानंतर हँडग्लोव्ज घालून आपण असे सगळे ब्रश अगदी स्वच्छ करायचे आहेत, क्लीन होऊन जाणार आहे. तर या प्रकारे आपण तुमचे जेवढे ब्रश असतील, तर टॉयलेटचं पण तुम्ही ब्रश दुसऱ्या एखाद्या प्लॅस्टिकच्या भांड्यात वगैरे वेगळं घ्या. तुम्ही टॉयलेटचे ब्रश तुम्हाला क्लीन करायचं असेल तर वेगळ्या टबमध्ये घेऊ शकतात आणि जसे जसे आपले वेगवेगळे ब्रश आहेत तसे आपण वेगवेगळे हे कधीतरी क्लीन केले पाहिजेत का ते टिकतील पण छान आणि राहतीलही छान, शिवाय त्यांना वासही येणार नाही. तर अशा प्रकारे मी साफ केलेले आहेत. पण हे करते वेळेस पण हँडग्लोव्ज घालत जा. क्लिनिंगच्या वेळेस शक्यतो हँडग्लोव्ज घातलेले चांगले असतात. आपल्या हातांसाठी नखांसाठी नक्की हँडग्लोव्ज आपण वापरले पाहिजेत. अशा प्रकारे मी हे ब्रश क्लीन केलेले आहेत. आता हे त्याच्यातून स्वच्छ केल्यानंतर एखाद्या टॉवेलवर असे काढून आपण ठेवायचे आहेत का आपले ब्रश थोड्या वेळाने खूप अगदी चमकतील, छान होतील. तर अशा प्रकारे तुम्ही दुसरेही ब्रश साफ करून ठेवू शकता वेळोवेळी. बोरवेलच्या पाण्यामुळे ना आपल्या नेहमी ह्या बादल्या बकेट्स वगैरे खूप खराब होऊन जातात, मग असतात ते खराब होऊन जातात. तर ते क्लीन कसे करायचे, कारण दर 2-3 महिन्याने त्याच्यावर एवढा थर होतो. तरी आमच्या इथलं पाणी खूप असं हेवी नाही आहे, पण त्याच्यावर कितीही क्लिनिंग आपण केलं तरी हे थर साचतातच. तर त्याच्यासाठी काय करायचं, तर आपण हार्पिक घ्यायचं किंवा जे टॉयलेट क्लीनर आहे आपण ते घेऊ शकतो. तर ते थोडंसं टाकलं ना असं आणि त्याच्यावरून ब्रश फिरवलं ना का अगदी क्लीन होऊन जातं. पण हे करते वेळेस तुम्ही हातात नक्की हँडग्लोव्ज घाला. पहा अशा प्रकारे ना आधी बेसला एवढा क्षारचा थर असतो ना, तर तो आधी क्लीन करायचा आणि तेच नंतर आपण पूर्ण बकेटमध्ये फिरवून घ्यायचे. मग आहे तर इथे पहा माझं व्हाईट आहे, तर व्हाईटवर लगेच ते स्केलचे डाग वगैरे चॉकलेटी असे दिसून येतात. तर मागून पुढून सगळीकडून आपण ही बकेट साफ करायची आहे, कारण त्याच्या खालीसुद्धा साठलेलं असतं. तर खूप वेळा काही जण बादलीचा जो खालचा भाग असतो तो सरफेस आपण क्लीन नाही करत, तर तो क्लीन केला पाहिजे, म्हणजे अगदी स्वच्छता राहते. नेहमीची आंघोळीची आपल्या बादली असते तर ती क्लीन आपण ठेवली पाहिजे. तर पहा मी मग आणि बादली दोन्ही आता व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि लगेच अगदी तुम्ही थांबलात तरी चालेल, नाही तर अगदी लगेच क्लीन करा, लगेच होऊन जातं. जर जास्त थर असतील तर थोडा वेळ तुम्ही थांबा आणि थोडंसं हार्पिक पण जास्त टाका. तर अगदी पहा क्लीन झालेली आहे बकेट माझी आणि पांढरी शुभ्र परत निघालेली, अगदी नव्यासारखी वाटायला लागलेली आहे. तर खूप जणांना हे माहितीसुद्धा असेल, पण मी एक दाखवलं का हे पण स्वच्छता आपण डीप क्लीन केली पाहिजे, नाही तर बादल्या खूप खराब दिसतात घरातल्या. याच प्रकारे तुम्ही कपडे भिजवण्यासाठी टब असतात प्लास्टिकचे, इतर टब असतात आपण वॉशिंग मशीनसाठी वगैरे वापरतो, ते सुद्धा तुम्ही या प्रकारे करू शकता. आता मगाशी मी भांड्यांच्या मशीनसाठी सांगितलं, पण आपण हाताने मॅन्युअली भांडे घासतो तर तेव्हा हे स्क्रबर असतात. तर हे स्क्रबर आपण स्वच्छ ठेवतो का, तर हे स्क्रबर आपण ना भांडी घासला स्वच्छ करतोच, पण तरीसुद्धा त्याचं डीप क्लीन कसं करायचं ते बघूया. तर आपण त्याच्यासाठी काय करायचं, जर तुम्ही आठवड्यातून एकदा काय करा, पाणी गरम करायचं आपण आणि त्याच्यात हे भांड्यांचंच लिक्विड टाकायचं. तर पाण्याला साधारण 1 उकळी येते एवढं आपण गरम करून घ्यायचं, खूप पण उकळतं पाणी नाही घ्यायचं. आणि त्याच्यात 1 चमचा मी आता खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि 1 झाकणभर व्हिनेगर टाकलेलं आहे, व्हाईट व्हिनेगर. हे सगळं एकत्र केल्यानंतर त्याच गरम पाण्यात आपण पटकन आपले हे जे स्क्रबर आहे, तार आहे, ते सगळं टाकून ठेवायचं आणि असं फिरवून त्याच्यात डिप करायचं व्यवस्थित आणि हे चांगलं 15 ते 20 मिनटं अगदी पाणी कोमट होईपर्यंत ठेवायचं. त्याच्यानंतर काढायचं. आपल्या ज्या घासण्यांना किंवा स्क्रबर्सना जे वास येत असतो तर तो वास ना निघून जातो याच्यामुळे. आपल्याला कळत नाही का, आपल्याला वरून चकाचक दिसतं पण आतमध्ये त्याच्या मायक्रो ऑर्गॅनिझम असतात आणि त्याच्यामुळे असं थोडासा वास त्याला यायला लागतो. त्याच्यामुळे आठवड्यातून तरी आपण हे एकदा केलं ना तरी आपले हे स्क्रबर घासणे अगदी छान राहतात. तर पहा अगदी क्लीन झालेलं आहे. तर या प्रकारे तुम्ही याची स्वच्छता ठेवू शकता. शिवाय या ना वेळोवेळी आपण ना बदलल्या पाहिजेत. त्या साधारण असं खराब झाल्यात आपल्याला वाटत असेल तेव्हा त्या आपण चेंज केल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे आपण हे डीप क्लिनिंग करू शकतो. तर अशा प्रकारे स्वच्छतेची साधनं कशी स्वच्छ करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे आपण. तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा, कमेंट करा.